हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी चमचमीत एकदम छान अशी हॉटेलसारखी घरच्या घरी एकदम कमी साहित्यात तेवढी चविष्ट अशी कुर्मापुरी कशी करते पाहणार आहे। कमी साहित्यात कमी वेळात एकदम छान अशी कुर्मापुरी आपण बनवलेली आहे। एकदम टेस्टी अशी ही कुर्मापुरी झालेली आहे, तुम्हाला बघून कळत असेल। नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने हॉटेलसारखी चमचमीत बनणारी कुर्मापुरी बनवून बघा, तुमची पण छानच होईल। एकदम मस्त टेस्टी अशी कुर्मापुरी झालेली आहे, एकदम छान अशी। तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त अशी ही कुर्म्याची भाजी झालेली आहे आणि पुऱ्या पण एकदम मस्त झालेल्या आहेत। नक्की एकदा या पद्धतीने करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा सर्वप्रथम भाज्या मी घेतलेल्या आहेत। इथे बघा सर्वप्रथम एक मोठा बटाटा चिरून घेतलेला आहे, एक वाटी फ्लावरचे तुकडे घेतलेले आहेत, एक वाटी मी मटर घेतलेला आहे आणि इथे मी 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, एक गाजर कट करून घेतलेला आहे आणि थोडेसे मी काजू घेतलेले आहेत। आता वाटण बनवणार आहे, त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा कांदा घालून घेते आणि त्यासोबत मी इथे एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे, तो पण घालून घेते। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, इथे मी 1 इंच आलं घेतलेलं आहे। इथे भाजीला छान दाटसरपणा यावा त्यासाठी मी इथे काजूचे तुकडे घेतलेले आहेत 10 ते 15। थोडंसं पाणी घालायचं आणि छान वाटण करून घ्यायचं। पाण्याची गरज नाही वाटली तर नाही घातलं तर चालतं। ते वाटण आपलं तयार झालेलं आहे। आता भाज्या तळून घेणार आहे, त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये सुरुवातीला बटाटा घालून चांगला लालसर कलरवर भाजून घ्यायचं। जास्त आपण भाजायचं नाही, या पद्धतीने आपण हलक्याशा सोनेरी रंगावर भाजून हे काढून घ्यायचं। त्यानंतर बटाटा भाजल्यानंतर यामध्ये मी फ्लावर भाजून घेते, परतून घेते। छान असा फ्लावर आपण यामध्ये छान फ्लावर पण तळून घ्यायचा। फ्लावर पण तळून झालेला आहे छान असा। आपण मटार सोडून सगळ्या भाज्या तळून घेणार आहे। आता फ्लावर पण तळून घेतलेला आहे, त्यामध्ये गाजर पण आपण चांगलं तळून घ्यायचं। सर्व भाज्या सोनेरी रंगावर पण तळून घेणार आहे छान अशा, म्हणजे भाजीला टेस्ट एक नंबर लागते। आता मी ते गाजर पण चांगलं तळून घेतलेलं आहे, तेल नितळून मी काढून घेते आणि त्यानंतर जे पनीर घेतलेलं आहे ते घालून पण पनीर पण चांगलं सोनेरी रंगावर आपण तळून घेणार आहे। इथे बघू शकताय सर्व भाज्या मी इथे छान अशा तळून घेतलेल्या आहेत। आता पनीर पण तळून झालं की काढून घ्यायचं आणि त्याच तेलात मी इथे काजू घेतलेले आहेत थोडेसे, ते पण मी तळून घेते। इथे बघू शकताय काजू पण हलक्याशा सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहेत। आता त्याच कढईमध्ये आपण भाजी बनवणार आहे, त्यातलं एक्स्ट्राचं तेल आहे ते जास्तीचं काढून घ्यायचं। भाजीला जेवढं तेल हवं आहे तेवढं ठेवायचं। यातलं तेल मी काढून घेते बघा आणि थोडं ठेवते, पळीभर मी यामध्ये तेल ठेवते। त्याच कढईमध्ये आपण भाजी बनवून घेणार आहे। आता त्यामध्ये खडे मसाले घातलेले आहेत बघा, 1 तेजपत्ता, 1 दालचिनी, 3 ते 4 लवंग आणि 1 चमचा जिरे घातलेले आहेत। हे आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आणि छान परतून घ्यायचं। खडे मसाले परतून झाल्यानंतर जे वाटण केलेलं आहे ते घालायचं आणि वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत 5 ते 6 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे। सगळं वाटण मी घालून घेतलेलं आहे आणि वाटण मी चांगलं परतून घेते। सुटेपर्यंत आपल्याला वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे। मिक्स करून मी छान तेल सुटेपर्यंत वाटण परतून घेतलेलं आहे बघा। वाटणाला छान तेल सुटलेलं आहे बघा। यामध्ये आपण काजू घातलेले आहेत त्यामुळे खाली लागू शकतं, त्यामुळे सतत हलवत हे तेल सुटेपर्यंत वाटण मी चांगलं परतून घेतलेलं आहे। आता वाटण परतल्याच्या नंतर इथे बघा मी पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला आणि 2 ते 2.5 चमचे घरगुती आपलं लाल तिखट घातलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घालू शकता। इथे बघा हे सगळं मी मिक्स करून घेते 1 मिनटं आणि छान ह्याला 2 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे वाटणामध्ये मसाला। इथे बघा 2 मिनटं मी चांगला असा हा तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून घेतलेला आहे। छान तेल सुटलेलं आहे बघू शकताय, छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्यांना। यामध्ये ज्या भाज्या तळून घेतलेल्या आहेत त्या सगळं घालायच्या आणि मटार पण घालून घ्यायचं। इथे बघा सगळ्या भाज्या मी यामध्ये घालून घेते आणि 3 ते 4 मिनटं या भाज्या या वाटणामध्ये मसाल्यांमध्ये परतून घ्यायच्या, म्हणजे छान असा फ्लेवर मसाल्यांचा या भाज्यांमध्ये उतरतो आणि भाजी एकदम चविष्ट अशी बनते। इथे बघा या भाज्या मी छान अशा परतून घेते
मसाल्यांसोबत मस्त अशी भाजी बघा तयार होते. नक्की करून बघा या पद्धतीने कुर्मा भाजी. 3 ते 4 मिनटं भाज्या परतून घेतल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालायचं. तुम्हाला भाजी कशी हवे, घट्ट थोडीशी पातळ, तसं तुम्ही पाणी घालून घ्या. ही भाजी जास्त घट्ट पण नाही ठेवायची, जास्त पातळ पण नाही, दाटसर अशी भाजी आपण हे बनवणार आहे. इथे पाणी घालून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. इथे बघा चवीनुसार मी मीठ घालून घेतलेलं आहे. त्याला छान उकळी यायला लागलेली आहे. मिक्स करून घ्यायचं. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण मी यामध्ये घालून घेते आणि झाकण ठेवून आपल्याला ही भाजी 10 मिनटं शिजवून घ्यायची आहे. मध्ये 1 ते 2 वेळा हलवून घ्यायचं. इथे बघा कोथिंबीर घालून घेते. इथे बघा कोथिंबीर घालून मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून भाजी आपण शिजवून घ्यायची. झटपट अशी शिजली जाते बघा आणि कमी वेळात कमी साहित्यात ही भाजी आपण बनवलेली आहे. तुम्हाला झटपट अशी छान भाजी बनवायची असेल तर नक्की या पद्धतीने करून बघा. इथे बघू शकताय 10 मिनिटाच्या नंतर बघा भाजी आपली छान शिजलेली आहे. बघू शकताय मस्त अशी भाजी तयार झटपट अशी बनते बघा आणि झटपट अशी तयार होते. तुम्हाला जरी आता पातळ वाटत असली तरी जशी थंड होते तशी घट्ट होते. त्यामुळं जी कन्सिस्टन्सी अशीच ठेवा. इथे बघा गरम आहे. छान भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत. छान तळून घेतल्या की पटकन शिजल्या जातात. भाजी आपली तयार झालेली आहे बघा. आता मी थोडीशी अजून कोथिंबीर घालून घेते आणि गॅस बंद करून भाजी झाकून ठेवते. भाजी आपली तयार झालेली आहे बघा. मिक्स करून घ्यायचं आणि भाजी आपण गॅस बंद करून झाकून ठेवायची. मस्त भाजी तयार झालेली आहे बघा. एकदम छान असा सुगंध येत आहे बघा. करून बघा भाजी. आणि त्यानंतर आपण इथे पुऱ्याची पण तयारी करून घेणार आहे. यासाठी पुऱ्या बनवणार आहे. त्यासाठी मी छोट्या वाटीने 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला जर कमी बनवायचे असेल 2 वाटी घेऊ शकता. मी 4 वाटी इथे गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे. आणि आता हे 4 वाटीसाठी पिठासाठी अर्धी वाटी मी इथे रवा घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि याला रंग छान येण्यासाठी इथे बघा 1 चमचा साखर घातलेली आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळायचं. म्हणजे छान पुऱ्या अशा आपल्या कुरकुरीत मस्त अशा कडक अशा तयार होतात. मऊ होत नाही पुरी लवकर, म्हणून घट्ट असं पीठ मळायचं. म्हणजे पुऱ्या छान अशा तयार होतात आपल्या. मी घट्ट असं पीठ मळलेलं आहे. यामध्ये आपण रवा वापरलेला आहे. थोडंसं तेल लावायचं आणि 10 मिनटं पीठ आपण भिजत ठेवणार आहे. इथे बघा तेल लावून घेतलेलं आहे मी सगळीकडे आणि पीठ आपण छान असं 10 मिनटं ठेवून द्यायचं झाकून. इथे बघा झाकण ठेवते यावर. तर 10 मिनटाच्या नंतर पीठ चांगलं आपलं भिजलेलं आहे. पुन्हा एकदा 1 मिनटं मळून घ्यायचं. जेवढ्या आपल्याला पुऱ्या बनवायचे थोडेसे याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि छान पुऱ्या लाटून घ्यायच्या. पीठ आपलं चांगलं मळलं की याला तेल किंवा पीठ लावायची गरज पडत नाही. पण इथे आपण थोडंसं तेल लावून याला लाटून घेणार आहे. म्हणजे हे छान असं लाटता येतं आपल्याला आणि आपलं तेल पण खराब होत नाही. पीठ लावून लाटलं की तेल आपलं खराब होतं. त्यामुळे थोडंसं तेल यावरच टाकलेलं आहे आणि छान असं गोल असं लाटून घ्यायचं. आणि जास्त पातळ पुरी लाटायची नाही, हलकीशी जाडसरच ठेवायची. म्हणजे पुरी कडक होत नाही जास्त आणि छान फुलली जाते बघा. पीठ छान झालेलं आहे. एकदम गोल अशी पुरी आपण लाटून घेतलेली आहे. या पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या बनवून घेते बघा. मस्त अशी पुरी तयार झालेली आहे. सगळ्या मी पुऱ्या इथे बनवून घेतलेल्या आहेत 7 ते 8. आता तळून घेते बघा. मीडियम तेल आपलं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये पुरी घालायची आणि छान असं तेल टाकून छान तळून घ्यायची. इथे बघू शकता या पद्धतीने मी पुऱ्या बनवते, तळून घेते. तेल टाकायचं आणि चांगली पुरी आपण तळून घ्यायची. छान फुलली जाते बघा. पुऱ्या छान फुलत आहेत बघा मस्त. या पद्धतीने मी छान पुऱ्या तळून घेते. इथे काढून घ्यायच्या. याच पद्धतीने मी पुऱ्या तळून घेते बघा. मस्त टम्म फुलतात आणि अजिबात लवकर मऊ होत नाहीत. मस्त पुऱ्या आपल्या बनवून झालेल्या आहेत. कुर्मा भाजी पण तयार आहे. आपल्या पुऱ्या पण तयार आहेत. गरम गरम अशी कुर्म्याबरोबर पुरी मस्त लागते बघा. करून बघा या पद्धतीने तुम्ही. छान आपली भाजी पण तयार झालेली आहे. एकदम हॉटेलसारखी कमी साहित्यात कमी वेळात मस्त अशी भाजी बनते. नक्की करून बघा तुम्ही या पद्धतीने. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि तुमची पण कुर्मापुरी छान होणार. करून बघा नक्की. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. तुम्हाला बघून कळत असेल की ती मस्त अशी भाजी आणि आपली पुरी झालेली आहे. करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने कुर्मा भाजी बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.